उन्हाळ्यामध्ये ताक पिणं हे आयुर्वेदिक आणि आधुनिक आरोग्यशास्त्र दोन्ही दृष्टिकोनातून खूप फायदेशीर मानलं जातं. उष्णतेमुळे शरीरात पित्त, डिहायड्रेशन आणि थकवा वाढतो. ताक हे शरीराला थंडावा देऊन पचन सुधारतं आणि अनेक आजारांपासून संरक्षण करतं. पहिलं महत्त्वाचं म्हणजे शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात शरीराचं तापमान वाढतं. ताक हे नैसर्गिक कूलिंग ड्रिंक आहे. याचा फायदा म्हणजे उष्णता कमी होते. अस्वस्थता उकाड्यामुळे जी होते ती कमी होते, अंगाची जळजळ कमी होते आणि पित्त शांत होतं. म्हणून गावाकडे जेवणानंतर ताक पिण्याची परंपरा आहे. दुसरं म्हणजे पचनशक्ती खूप सुधारते. ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड असलेले बॅक्टेरिया असतात. यामुळे अन्न पटकन पचतं आणि अपचन कमी होतं. पोट फुगणं कमी होतं. गॅस आणि आम्लपित्त कमी होतं. जेवणानंतर 1 ग्लास ताक पिणं पचनासाठी सर्वोत्तम मानलं जातं. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतं. उन्हाळ्यामध्ये घामामुळे शरीरातील पाणी आणि मिनरल्स कमी होताना दिसतात. ताकामध्ये पाणी आहे, कॅल्शियम असतं, पोटॅशियम आहे, सोडियम आहे आणि याचा फायदा म्हणजे डिहायड्रेशन टाळलं जातं आणि आपल्या शरीरामध्ये थंडावा कायम राहतो. थकवा कमी होतो, शरीरामध्ये ऊर्जा टिकते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पित्त नियंत्रणात ठेवतं. उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त वाढणारा दोष म्हणजे पित्त. ताकामध्ये जर जिरं, कोथिंबीर, मीठ घालून जर तुम्ही पिला, तर नक्कीच आपलं आम्लपित्त कमी व्हायला नक्कीच मदत होते. छातीतील जळजळ कमी होते, उलट्या होण्याची शक्यता कमी होते, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. ताकामध्ये फॅट खूप कमी असतात, त्यामुळे आपलं वजन वाढत नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पोट भरल्यासारखं आपल्याला वाटतं. त्याचप्रमाणे जास्त खाणंही कमी होतं, त्यामुळे आपलं वजनही कमी होतं. त्यामुळे ताक हे खूप चांगलं पेय आहे. दुसरा फायदा म्हणजे आपली त्वचा निरोगी राहते. ताकामध्ये असलेले व्हिटॅमिन ए, बी, सी आणि लॅक्टिक ॲसिड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. याचा फायदा म्हणजे आपली त्वचा कोरडी राहत नाही, त्वचेमध्ये ओलावा राहतो, त्वचेची जळजळ कमी होते, मुरूम कमी होतात, त्वचा तजेलदार दिसते. उन्हाळ्यामध्ये त्वचा कोरडी किंवा गरम पडत नाही. दुसरा फायदा म्हणजे बद्धकोष्ठता कमी करतं. आपण ताक जर नियमित पिलो तर आपला पचनमार्ग व्यवस्थित चालतो. त्याचा फायदा म्हणजे आपली शौच साफ होते, बद्धकोष्ठता कमी होते, आतड्यातील चांगले बॅक्टेरिया वाढतात, उष्माघातापासून आपलं संरक्षण होतं. उन्हाळ्यामध्ये लू वाऱ्याचा म्हणजेच उष्ण वाऱ्यांचा धोका असतो. ताक पिल्यामुळे आपल्या शरीराचं तापमान नियंत्रणात राहतं, थकवा कमी होतो, चक्कर कमी होते, उष्णता कमी होते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हाडे मजबूत होतात. ताकामध्ये कॅल्शियम खूप असतं, म्हणून आपली हाडे मजबूत व्हायला नक्कीच मदत होते. त्याचप्रमाणे सांधेदुखी कमी होते, दात मजबूत राहतात, रोगप्रतिकारशक्ती वाढते. ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. याचा फायदा म्हणजे पोटाचे आजार कमी होतात, इन्फेक्शनचा धोका कमी होतो, शरीर निरोगी राहतं. ताक पिण्याची योग्य पद्धत म्हणजे उन्हाळ्यात ताक अधिक फायदेशीर व्हावं म्हणून ताकात भिजलेले जिरे घाला, थोडं काळं मीठ घाला, कोथिंबीर किंवा पुदिनाही घालू शकता आणि दुपारच्या जेवणानंतर नक्कीच तुम्ही घेऊ शकता. आयुर्वेदानुसार ताक हे अमृतासारखं पेय मानलं जातं, कारण ते पचन सुधारवतं, पित्त शांत करतं आणि शरीराला हलकंही ठेवतं. तेव्हा उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमच्या जेवणामध्ये 1 ग्लास ताकाचा नक्कीच समावेश करू शकता आणि तुमची पचनसंस्था एकंदरीतच तुमचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी नक्कीच फायदाही होईल.